राजर्षी शाहू स्मारक भवन इथं सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये गुरुवारी रात्री मॅडम हे नाटक सादर करण्यात आलं। गायन समाज देवल क्लब निर्मित, ऋषिकेश तुराई लिखित आणि अनुपम दाभाडे दिग्दर्शित या नाटकातून इंग्रजी भाषेबद्दलची भीती घालवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। ही कथा मंगल नावाच्या धुणी-भांडी करून पोट भरणाऱ्या स्त्रीच्या घरात घडते। मंगलची मुलगी सुमन इयत्ता 10वीला असते। तिच्यासोबत सतत असणारी आणि तिच्या शेजारी राहणारी तिची मैत्रीण चिंगी ही 8वीला असते। मंगलला तिच्या मुलीनं खूप शिकावं असं वाटत असतं, मात्र सुमनला शिक्षणात जास्त रस नसतो। सुमनला इंग्रजीची सर्वात जास्त भीती वाटते। सुमनला इंग्रजीचा पेपर देऊन पास व्हावं यासाठी चिंगी, मंगल आणि रुक्मिणी यांनी केलेला हा प्रयत्न करत असताना त्यांची होणारी धावपळ अशा विविध प्रसंगांमधून हे नाटक फुलत जातं। आपण कुठल्याही गोष्टीवर जिद्दीनं काम केलं तर ती गोष्ट शक्य करू शकतो हे या नाटकातून दाखवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं दिग्दर्शक अनुपम दाभाडे यांनी सांगितलं। मॅडमची संहिता निवडण्याचं मुख्य कारण असं होतं की इंग्रजीची भीती म्हणजे एक फॉरेन लँग्वेज जी खूप उपयोगी पण पडते, पण आपल्याला काही लोकांना ती शिकायला अवघड जाऊ शकते। मी स्वतः यातून गेलेलो, मी अनेक जणांना जाताना पाहिलं। पण जेव्हा नाटकाच्या माध्यमातून यावर एखादी संहिता लिहिली जाऊ शकते असं माझ्या एका मित्राने सुचवलं, तेव्हा आम्ही ठरवलं की आपण ही कॉन्सेप्ट करूया। जवळपास आम्ही 2 वर्ष या कॉन्सेप्टवर विचार केला आणि त्याच्यानंतर हे नाटक आम्ही रंगमंचावर आणलं। आणि मला या नाटकातून एवढंच सांगायचं आहे की आपण कुठल्याही गोष्टीवर थोडीशी जिद्दीनं मात करू शकतो, मग ते इंग्लिश का असेना, आणि हा इंग्लिशचा कॉम्प्लेक्स मोडण्याचा आम्ही काहीसा प्रयत्न केलेला आहे या नाटकामधून। एका गरीब घरातील आईची आपल्या मुलीला शिकवण्यासाठी आणि इंग्रजीचा पेपर पास होण्यासाठी होणारी धावपळ या नाटकातून दाखवण्यात आली आहे। या आईची भूमिका असावरी नागवेकर हिनं साकारली आहे। आता महत्त्वाचा विषय म्हणजे आहे शिक्षण हा, पण आपण शिक्षणाकडं खूप वेगळ्या दृष्टीनं बघतो, पण ही इतकी एक खूप गरीब अशी एक फॅमिली आहे आणि त्यातली एक आई जी स्वतः कामवाली आहे आणि ती तिच्या मुलीला शिकवण्यासाठी प्रयत्न करते किंवा शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे तिच्या पातळीवर सांगते आहे, तिच्या समजेप्रमाणे सांगते। आणि अगदी इंग्लिशचा पेपर पास होण्यासाठी तिनं केलेले प्रयत्न किंवा एक आईचं मन किंवा तिला हजबंड पण नाही आहे ह्याविषयी हे कॅरेक्टर बोलतं माझं, मंगल नावाचं। आणि त्यात माझी मुलगी आहे जिचं नाव सुमन आहे आणि मी फक्त तिच्यासाठीच माझं म्हणजे मंगलचं लाईफ सगळं फक्त कॉन्सन्ट्रेट आहे सुमनवर, असं हे सगळं एकूण कॅरेक्टर आहे। सर्वसामान्य वर्गातील लोकांना इंग्रजी या विषयाची भीती असते। ही भीती कशी काढता येईल याचा उपदेश या नाटकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सुमनची भूमिका केलेल्या वैष्णवी पोद्दार हिनं सांगितलंय। खरं तर हे कॅरेक्टर तसं खूप म्हणजे असं खट्याळ आणि मिश्किल असं होतं, पण या नाटकातनं जो उपदेश पोहोचवायचा होता की आपल्याला प्रत्येक गोष्टीला कुठलं ना कुठलं मूल घाबरत असतं, मग त्यातनं बाहेर कसं पडायचं किंवा मग त्यांच्यासाठी त्या लहान लहान गोष्टी किती जास्त इम्पॅक्टफुल असू शकतात त्यांच्या आयुष्यात, आणि मग त्यातनं ओव्हरकम करताना फॅमिलीची काय भूमिका असते हे तर आम्हाला नाटकातनं सादर करायचं होता। किंवा आपल्यापेक्षा एक पुअर मिडल क्लास जो वर्ग आहे त्यांच्या आताची जी स्थिती पाहिली तर त्यांच्यासाठी इंग्लिश हा देखील एक मोठा विषय आहे, तर त्या विषयावर मांडायचं आम्ही काम केलं आहे। या नाटकातील चिंगी या 8वीतील मुलगीची भूमिका त्रिवेणी ठाकूर देसाई हिनं साकारली आहे। चिंगी ही भूमिका मी करत होते। खूप सुंदर भूमिका आहे, एका लहान मुलीची म्हणजे 8वीतल्या मुलीची भूमिका आहे। प्रचंड उत्साही अशी आहे ती चिंगी आणि मला ती भूमिका एन्जॉय केली मी ती भूमिका, त्यामुळे खूप भूमिका मला आवडली आहे। या नाटकात वैष्णवी पोद्दार हिनं सुमन, त्रिवेणी ठाकूर देसाई हिनं चिंगी, असावरी नागवेकर हिनं मंगल, गायत्री कुंभार हिनं रुक्मिणीची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारली आहे। समाजातील विविध स्तर पाहता इंग्रजी भाषेची गरज, अज्ञान आणि भीती यांना अधोरेखित करणारी संहिता म्हणून या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे। संहितेमधील ठळक मुद्दे लक्षात घेऊन या नाटकाची नेपथ्य आणि प्रकाश योजना करण्यात आली आहे। पात्रांची हाताळणी करताना भावभावनांचा चढउतार यांना चांगली लवचिकता देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय।